निवडणुकीच्या फक्त काही दिवस अगोदर योजनांची घोषणा होते, त्या योजनांच्या अनुषंगाने पैसे दिले जातात, त्याच्यासाठी कुठलेही ऍप्लिकेशन्सची खातरजमा होत नाही, थेटपणे पैसे दिले जातात। आणि याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ तर सरळ सरळ हाच असतो की निवडणुकांमध्ये त्याचा फायदा व्हावा। हे टाळण्यामध्ये काय हाशील आहे सुशीलजी? हे तर आहेच ना की निवडणुकांकडे लक्ष ठेवूनच तर या योजना केल्या गेल्या आणि त्याचा फायदा झाला। म्हणून प्रश्न असा होता की ही योजना आणि हा निर्णय जर बिहार सरकारचा बाजूला काढला तर आकडे वेगळे दिसले असते की नसते? सुशीलजी आवाज येतोय? माझ्यासाठी प्रश्न आहे, माझ्यासाठी येस 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 तुमच्यासाठी। माइंडकर म्हणतात त्याप्रमाणे या योजनेचा परिणाम झाला असेल तर कदाचित हे आकडे 208 204 जे काही आता दिसत आहेत त्यापेक्षा ते 180 185 या स्तरापर्यंत आले असते का, किंवा कदाचित आलेले असते। पण सत्ता मिळवणं, सत्ता भाजपला किंवा एनडीएला मिळणं हे घडलंच असतं। नाही ते ठीक आहे, मला तेवढंच विचारायचं होतं की आता जे दिसते आपल्याला ते तुम्ही ठीक आहे, तुम्ही म्हणताय की त्याच्यामुळे 20 जागांचा फरक, आणि त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की तो आधीच जर निर्णय असा फक्त काही दिवस अगोदर घोषित केला जात असेल तर मग त्याचा परिणाम होतो, आणि ते मान्य करतात माइंडकरजी की होतोय, की कदाचित हा आकडा खाली आला असता। आकडा खाली आला असता, मी असं नाही म्हणत आहे सत्ता आली, मी एवढंच म्हणते आकडा खाली आला असता तेवढंच। माझा याच्यावरचा प्रश्न असा आहे की मुळात हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट जर का खाली आला असता तर तो किती खाली आला असता? हे डिफेन्सिव्ह म्हणणं आहे 20 नी, माझं म्हणणं आहे कदाचित 100 नी का नसता आला। ही रिअलिटी आहे, हा जर एक्झॅक्टली त्याच्यामुळे हा टर्निंग पॉइंट आहे। नाही हे बघा कशावरून तुम्ही जे म्हणता ते मानायचं, कशावरून तुम्ही जे म्हणता ते मानायचं? आय मीन हे बघा, मला अकॅडमिक चर्चा करता करता अकॅडमिक विषय मांडत ते यशस्वी झाले तसं म्हणायचंच नाहीये। असं आहे की काँग्रेस शेवटी हा असा एक पक्ष आहे की 1952 पासून 1990 पर्यंत त्यांनी सत्ता भोगलेली आहे। आता कुठे तर केंद्रात तुमच्यासारख्या संघ परिवाराकडे केवळ तिसऱ्यांदा सत्ता आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही बोलत आहात की जणू काही गेली 70 वर्ष तुम्हीच सांभाळलेले आणि पुढचे उरलेली जी काही 2047, त्यामुळे जरा त्यांनी पण सत्ता भोगलेली आहे, त्यांनाही माल प्रॅक्टिसेस काय आहेत हे माहिती आहे, त्यांनी सुद्धा केलेले असतील, किंवा मी तर म्हणतो त्यांच्याही काळात माल प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत। ऍज अ जर्नलिस्ट आपण फक्त स्टॉपिंग ऑफ द माल प्रॅक्टिसेस हे आपण करू शकतो, ते आपण करत आहोत। ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात। सुशीलजी, याच मुद्द्याला जोडून पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की बिहारच्या निवडणुकीमध्ये यावेळेस दिसणारे आणखी एक वैशिष्ट्य हे होतं की मतदान, बिहारच्या निवडणुकीमध्ये आता झालेलं मतदान हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतं, रादर त्याच्या आकडेवारी ही मागच्या निवडणुकांपेक्षा जास्त होती। महाराष्ट्रात सुद्धा हाच पॅटर्न दिसला होता, त्यामुळे जास्त मतदान बरोबर अँटी इन्कम्बन्सी हे जे काही गृहीतक होतं ते आधी महाराष्ट्रानं मोडून काढलेलं आहे, आता ते बिहारमध्ये सुद्धा मोडलं जाताना दिसते। याच्या पाठीमागे महिलांसाठी राबवली गेलेली योजना हे एकमेव कारण दिसते की आणखीन काही कारण तुम्हाला दिसते? मुळामध्ये मतदारांची संख्या वाढली आहे हे पण विसरून चालणार नाही। ओके, पर्सेंटेज जसं वाढल्याचं आपण म्हणतो की पूर्वी 60% होत होतं ते आता 65% गेलंय, 70% गेलंय, हे जितकं खरं आहे तितकंच मतदारांची संख्या सुद्धा एक नैसर्गिक पद्धतीने वाढत चाललेली आहे, हेही तितकंच खरं आहे। म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची संख्या वाढते, हेही तेवढंच सत्य आपल्याला मान्य केलं पाहिजे। ओके, वाढत्या मतदारांच्या संख्येत नवमतदार कोणाकडे जातो आहे हे पण जरा नीट तपासून बघितलं पाहिजे। महिलांची मतदानाकडचा करण्याचा कल वाढतो आहे, आणि जर हे खरं असेल, माइंडकर म्हणतात त्याप्रमाणे लाच दिली म्हणूनच किंवा महिलांना पैसे मिळाले म्हणूनच महिला मतदानाला आल्या आणि महिलांनी स्वतःहून मतदान केलं आणि ते पर्सेंटेज वाढलं, तर एक गोष्ट तरी किमान मान्य करायला पाहिजे की महिला आता गुप्त मतदान करताना सुद्धा आपापला निर्णय घेऊन मतदान करतायत। स्वतः महिला, त्यानंतर येणारा तरुण वर्ग, याचा विचारधारा, याचा विचार हा बदलतो आहे, तो वेगळ्या दृष्टीने निवडणुकांच्याकडे बघतो आहे आणि तो मतदान करतो आहे। हे या वाढलेल्या मतात सुद्धा आपण जे
मतदानाचा टक्का वाढला की ती अँटी इन्कम्बन्सी असं समजतो, हा. त्याला धक्का लागणाऱ्या गोष्टी आता घडू लागल्या. ओके. म्हणजे आपण जास्त लोक आले की सत्तेच्या विरोधात असा जो समज करून घेतलाय ते सत्तेच्या समर्थनात सुद्धा येऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, जसा टक्का मुस्लिम मतदारांचा वाढतो आहे तसाच टक्का आता जागरूक झालेल्या हिंदू मतदारांचा सुद्धा वाढतो आहे. ओके. आणि या दोन टोकाच्या विचारधारेतील वाढत्या टक्क्यामुळे तो एक परिणाम साधला जातो आहे आणि अशा सत्ता टिकणे किंवा सत्तांतर होणे असे प्रकार घडताना दिसत आहेत. बर, माइंडकर सर, आता याच्यावर मला तुमचंही उत्तर हवंय की आता हे गृहीतक पत्रकारांनी तरी आपल्यासाठी मोडून टाकावं का की जास्त मतांचा टक्का दिसला की अँटी इन्कम्बन्सी, सरकारच्या विरोधामध्ये, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मतदान, असं जे गृहीतक कायम मांडलं गेलेलं आहे, अगदी जर्नलिझमच्या मुलांना कायम शिकवलं गेलेलं आहे, आता फुली मारायची का त्याच्यावर? मला असं वाटतं प्रत्येक वेळेला येणारा नेरेटिव्ह आपण चेक करावा प्रत्येक वेळेस. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ही अगदी रिअलिटी आहे. त्या मनाने मी मध्य प्रदेशचं इलेक्शन फॉलो केलेलं नव्हतं, त्यामुळे लाडली बहिणा थोडंसं कल्पना होती. मी स्वतः भोपाळ कव्हर केला आहे म्हणून आणि मला माहिती होतं की नक्की भाजप येणार आहे. पण ज्या पद्धतीचा जो लाडली बहिणाचा इम्पॅक्ट आला आणि त्याच्याहून जास्ती आपण सगळेच अक्षरशः हादरलेलो होतो जेव्हा महाराष्ट्राचा इम्पॅक्ट आला. ही रिअलिटी आहे की जिथे विरोधी पक्ष नेताच उरला नाही. आता कमिंग बॅक टू बिहार, जेव्हा अशा प्रकार जेव्हा 10,000 रुपये टाकल्या गेले ही बातमी मी वाचली त्या क्षणी मी कुठेतरी असं सांगितलेलंही होतं की बिहारचा निकाल इथे लागलेला आहे. ही रिअलिटी आहे की जर का महाराष्ट्रासारख्या राज्यात जो एकमेव महत्वाचा माझ्या